आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। बेळंकीत रेल्वे पुलाखाली पिकअपवर दरोडेखोरांचा थरारक हल्ला, चालक जखमी, लुटीचा प्रयत्न फसला। एरंडोली प्रतिनिधी। मिरज तालुक्यातील बेळंकी जांडराववाडी मार्गावरील रेल्वे पुलाखाली सोमवारी मध्यरात्री पिकअप वाहनावर 8 ते 10 अज्ञात दरोडेखोरांनी दगडफेक व लोखंडी रॉडने हल्ला करून लुटीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली। मात्र चालकाने प्रसंगावधान राखत वाहन न थांबवता पुढे नेल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला। या हल्ल्यात चालक जखमी झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार सांगली येथून MH09 EM 3874 क्रमांकाची पिकअप माल घेऊन आणखी एका पिकअप सोबत विजापूरकडे निघाली होती। रात्री सुमारे 12 वाजण्याच्या सुमारास बेळंकी ते जांडराववाडी मार्गावरील रेल्वे पुलाखाली वाहन पोहोचताच तोंडाला रुमाल बांधलेल्या 8 ते 10 अज्ञात व्यक्तींनी अचानक रस्त्यावर येत वाहन अडवण्याचा प्रयत्न केला। पुलाखालील अंधार आणि रस्त्यावर असलेल्या 2 मोठ्या स्पीड ब्रेकरमुळे वाहनाचा वेग कमी झाल्याची संधी साधून दरोडेखोरांनी पिकअपवर मोठमोठे दगड फेकले, तसेच लोखंडी रॉडनेही वाहनावर जोरदार प्रहार केला। दगड लागल्याने पिकअपच्या समोरील काचा फुटल्या आणि काचाचे तुकडे चालकाच्या अंगात घुसल्याने तो जखमी झाला। वाहनाच्या बोनेटवरही मोठा दगड फेकण्यात आला। अचानक झालेल्या हल्ल्यामुळे चालक काही काळ गोंधळला, मात्र धैर्य न गमावता त्याने वाहन न थांबवता वेगाने पुढे नेले। त्यामुळे दरोडेखोरांचा लुटीचा प्रयत्न फसला आणि मोठी जीवितहानी टळली। पुढे जांडराववाडी गावात पोहोचल्यानंतर वाहन थांबवून पाहणी करण्यात आली। यावेळी चालकाच्या हातातून रक्तस्राव होत असल्याचे दिसून आले। वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार बेळंकी रेल्वे पुलाखाली यापूर्वीही अशा स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत। पुलाखाली कायम अंधार असल्याने आणि पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्याने हा परिसर दरोडेखोरांसाठी सुरक्षित ठिकाण बनल्याची भावना वाहन चालकांमध्ये व्यक्त होत आहे। या घटनेनंतर बेळंकी रेल्वे पुलाखाली तातडीने उच्च क्षमतेचे दिवे, CCTV कॅमेरे बसवावेत, तसेच रात्रीच्या वेळी नियमित पोलीस गस्त वाढवून वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी वाहन चालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।